पोलीस पाटलाला 7 ते 8 मुलांकडून बेदम मारहाण करण्यात आली। सुधारगड तालुक्यातील नेरे गावातली ही घटना आहे। मारहाणीत पोलीस चंद्रकांत पोफळे जखमी झालेत। अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। बोगस बियाणांवरून भाजप काँग्रेसमध्ये जुंपली आहे। यशोमती ठाकूर आणि प्रताप अडसळ यांच्यात शब्दबाण झाल्याचं पाहायला मिळतंय। तर बोगस बियाणांच्या मुद्द्यावरून भाजप काँग्रेसमध्ये कलगीतुरा रंगला आहे। तर बोगस बियाणांच्या मुद्द्यावरून भाजप काँग्रेसमध्ये सध्या जुंपल्याचं पाहायला मिळतंय। बोगस बियाणांवरून भाजप काँग्रेसमध्ये सध्या कलगीतुरा रंगलाय। तर राज्यात अनेक ठिकाणी सोयाबीनच्या बोगस बियाणांचा प्रकार हा वाढताना दिसतोय। संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीत भीषण अपघात झाला। या अपघातात 3 महिला वारकऱ्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येते। मद्यधुंद ट्रक चालकानं वारकऱ्यांना चिरडलं। 5 ते 6 वारकरी यात गंभीर जखमी आहेत। सासवड जेजुरी मार्गावर अपघात झालाय। याच अपघाताप्रकरणी अतिशय महत्त्वाची माहिती सध्या समोर येते। संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीमधील या अपघातात 3 महिला वारकऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। तर सासवड जेजुरी मार्गावर अपघात झालाय। खरं तर मोठ्या संख्येनं वारकरी या वारीमध्ये सहभागी होत असतात। यातच अतिशय दुर्दैवी घटना ही सध्या समोर येते। सासवड जेजुरी मार्गावर हा भीषण अपघात झालेला आहे। मद्यधुंद ट्रक चालकानं या वारकऱ्यांना चिरडलंय। आता या ट्रक चालकावरती कशा पद्धतीनं कारवाई होते हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे। या अपघातात 3 महिला भाविकांचा मृत्यू झाल्याची माहिती सध्या समोर येते। तर 5 ते 6 वारकरी गंभीर जखमी आहेत। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी आदित्य भवर यांच्याकडून। आदित्य, या अपघातामध्ये 3 महिला वारकऱ्यांचा मृत्यू झाल्याची अपडेट आहे, काय अधिक माहिती? नक्कीच अंकिता, आताच पुणे ग्रामीण पोलिसांनी 3 महिलांचा अपघात कन्फर्म केलेला आहे। त्यांच्या कुटुंबियांनाही कळवण्यात आलेला आहे। या जो मद्यधुंद चालक होता त्यांनी थेट या वारकऱ्यांच्या अंगावरती गाडी घातली होती। मोठ्या प्रमाणात वारकरी हे सासवड ते जेजुरी मार्गावरती जात असताना हा मद्यधुंद चालक त्या वारकऱ्यांच्या लेनमध्ये घुसला आणि त्याने या 3 ते 4 जणांना चिरडले असल्याची माहिती आहे। त्याच्या ताब्यातनं ट्रक सुटला होता, त्यामुळे अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे। परंतु त्याला आता ताब्यात घेतलेला आहे। पुढील चौकशी त्याच्याकडनं सुरू आहे। हा नेमका ट्रक चालक कुठला होता, त्यांनी कोणाच्या परवानगीने हा ट्रक घेतला होता, तिथल्या वारीमध्ये कसा सहभागी झाला होता, याची सगळी चौकशी आता जेजुरी सासवड पोलीस स्टेशन करत आहे। आणि पुढील सगळा तपास पुण्यातले पोलीस अधीक्षक संदीप सिंगील हे स्वतः त्या घटनास्थळी जाऊन करणार आहेत। आदित्य, मात्र एक महत्त्वाचा मुद्दा या निमित्तानं उपस्थित होतो। मोठ्या संख्येनं वारकरी या वारीमध्ये सहभागी झालेले। आता पुढे अशा पद्धतीनं कुठलीही दुर्दैवी घटना घडू नये यासाठी प्रशासनानं काही पावलं उचलायला सुरुवात केली आहे का? नक्कीच, तुर्तास तरी आता आपण जर पाहिलं तर ही जो गोंधळ तिथे निर्माण झाला होता, जे वारकरी जखमी झालेले आहेत त्यांना उपचार देण्याचं काम सुरू आहे। जे वारकरी दगावले गेलेले आहेत त्यांना त्यांच्या कुटुंबियांना कळवण्यात आलेलं आहे। ही सगळी प्राथमिकता आता तरी सुरू आहे, परंतु आता पुढे कोणताही अनौपचारिक प्रकार घडू नये यासाठी आता सरकार काय पावलं उचलते हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। आज महत्त्वाची अपडेट म्हणजे याच पालखी मार्गावरती आज मंत्री चंद्रशेखर बावनकुळे देखील दर्शन घेण्यासाठी जाणार होते। मात्र आता या घटनेची माहिती मिळताच प्रशासनाकडे ते काय सूचना देतील, काय खबरदारीचा इशारा देतील हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। काही वेळातच चंद्रशेखर बावनकुळे त्या पालखी स्थळावरती जाणार आहे आणि त्यानंतर ते सूचना काय देतील हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। अंकिता, निश्चित आदित्य, तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।